नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. कशात तुम्ही सगळे? तुम्हाला टायटलवरून तर कळालंच असेल आजचा हा व्हिडिओ कशा संदर्भात असेल. तर आज 7 तारीख आहे आणि आम्ही पुन्हा एकदा आलो आहे गावाला गणपतीसाठी. आपला हा प्रवास कालच सुरू झालेला होता, बट ॲज युजल बससाठीची गडबड, ट्रॅफिक वगैरे, बस झाल्या लेट, म्हणून कालपासून काही शूट नाही केलं. तर म्हटलं आत्ताच इथे एक इंट्रो करून घ्यावा. तर ठीक आहे, काल काही एवढं असं झालं नाही, बट ही गडबड तर सगळी चालूच राहणारच आहे बसची वगैरे दरवर्षीप्रमाणे. बट आत्ता खरी मज्जा चालू होणार आहे, म्हणजेच आता गणपती बसवल्यापासनं ॲक्च्युली. तर आत्ता मी जस्ट बसस्टॉपवरती उतरलो आहे 7:30 वाजता. इथे तुम्ही बसस्टॉप बघू शकता. आता पटकन घरी जाऊ, तयारी करू, आपण फ्रेश होऊ, म्हणजे आपल्याला गणपती बसवता येईल. लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलो होतो ना, तेव्हा रोडचं काम चालू होतं. यावेळेस रोड पूर्ण कंप्लीट झालेला आहे. आणि मेन म्हणजे तुम्ही विचार करत असाल, अरे ह्याचे बॅग वगैरे कुठे आहेत? तर बॅगेचं म्हणजे आत्ता ॲक्च्युली वाजले आहेत 8:30. आत्ता ॲक्च्युली वाजले 8:30, बट मी 7:30ला आलो आहे. तसं तुम्ही आधी ऐकलं, मी बॅग ठेवली, इंट्रो झाला नव्हता, पण मी इंट्रो घेण्यासाठी परत आलो आहे. 8:30 वाजले. आता पटकन घरी जाऊ, फ्रेश होऊ, काहीतरी खाऊ. ॲक्च्युली माझ्याबरोबर दादा पण येणार होता माझा. तो मुंबईवरून येणार होता. मी घरापर्यंत एकत्र येणार होतो, बट त्याची बस थोडी लेट झाली. मग त्याला अजून 3 ते 4 तास लागतील येस. मी जस्ट उतरलो, माझी लक्झरी 7:20ला आली. मग 7:30ची गाडी होती वरती वाडीत येण्यासाठी. तर त्या बसमध्ये बसून मी लगेच आलो. गावी याची मजाच वेगळी असते. 20ला शाळेला कॉलेजला सुट्ट्या वगैरे टाकायच्या मस्त 4 दिवस. कालच 4 दिवसाची सुट्टी टाकली, ॲप्रूव्ह झाली. संध्याकाळी बस सकाळी गावाला. तर आत्ता आपण डायरेक्ट जरा फ्रेश होतो, त्याच्यानंतरच आपण भेटू. तयारी दाखवतो, गणपतीच्या सजावटीची तयारी सिम्पल आणि सोबर. माटी वगैरे एकदम मस्त तयार झालेली आहे. मी गणपती पण बघितला आहे, तुम्हालाही दाखवतो थोड्याच वेळात. मोरया मंगल मूर्ती गणपती बाप्पा. गणपती बसून घेतलेले 11:30 वाजलेले आहेत. त्यानंतर पूजा होणार आता, आणि त्यानंतर सगळे येऊन आरती करणार.
आता पूर्ण पूजा वगैरे झालेली आहे. जस्ट आता आम्ही केली. आता दादा वगैरे आले, काका वगैरे आले की लगेच आरती पूर्ण करणार, मग ऑल डन. तर आता 1:30 वाजलेलं आहे. सगळी आरती वगैरे झालेली. तर आत्ता 3:30 वाजून गेले. जेवण झालं, आरती झाली, नैवेद्य झालं, सगळं झालं. आता एक झोप काढायची, बघू झोप लागली तर. आत्ता जस्ट पाऊस पडून गेला आहे, बघू शकता सगळं ओलं झालं इथे. जस्ट पाऊस पडून गेला आत्ता. तर मला वाटतं आता एक झोप काढावी, कारण रात्रभर काय झोप तर झाली नाही. एक झोपतो आणि झोपून झालं परत एकदा मिळतो. बेकार चालू झालाय पाऊस. तर आत्ता 7:30 वाजले आणि दुपारी झोपून उठल्यानंतर बस स्टॉपपर्यंत गेलेले जरा चालत. बट पाऊस पडत असल्या कारणामुळे काय शूट नाही केलं. हो, पाऊस परत सुरू झाला. आजचा गणपती कोणासारखा दिसतो? कोणासारखा? मिथिलेश, काही झालं तर राईटला थांब. गोंब तिकडे पायरे चढताना म्हणतात क्षणिक संघाचा. गुड मॉर्निंग मंडळी. आज दुसरा दिवस आहे आणि आत्ता सकाळचे 7 वाजलेले आहेत. एक थोड्याच वेळापूर्वी उठलो होतं, म्हटलं जरा चालून येऊ, कारण गावाला आल्यावर कसं 2 घास जरा जास्त खाल्ले जातात, कारण त्या जेवणाची चवच खूप छान असते. आता जरा सकाळी येऊ. तर आता ते चालत बस स्टॉपपर्यंत आलो आहे. आता इथनं आम्ही डिसाईड करणार की राईट साईडला जायचं का लेफ्ट साईडला जायचं. चला तुम्हालाही दाखवतो. हा काय धुकं आलं आहे. तर आत्ता आपण बस स्टॉपपासून तिथपर्यंत जाणार आहे. 1 मिनटं तिथे, बट तिथून तो बस स्टॉप दिसत नाही, कारण आता पावसामुळे झाडं वगैरे वाढली आहेत ना. काल रात्री जसं तुम्ही बघितलं खूप जोरात पाऊस पडत होता. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो, आरती वगैरे केली. आरती झाली, रात्री भजन पण झाले, जेवण वगैरे झाले आणि डोळ्यावर झोप पण होती, म्हणून जास्त काय शूट नाही केलं. आरती वगैरे शूट केली. भजनात तर खूप झोप येत होती मला, म्हणून जास्त काय शूट नाही केलं. पण आज नक्की, आज पण आहेत 2 भजनं आहेत, आज नक्की शूट करणार, तुम्हालाही दाखवणार. तर आता चालत आपण धरणाकडच्या वाटेला चाल. 1 मिनटं तुम्हाला दाखवतो मला काय दिसलंय. गोम बघा, गोम. तर हिला जर मज्जा दाखवतो तुम्हाला. येऊ. तर आत्ता चालत आपण धरणाच्या दिशेला आलोय. धरणाचा व्ह्यू, ओ बाप,
धरण तर पूर्ण भरलेलं आहे. एक मिनटं तुम्हाला हे दाखवतो. हा बघा, अरे बापरे, पूर्ण धरण भरलेलं आहे. लास्ट टाइम जेव्हा मी आलो होतो ना तेव्हा त्याची लेवल इथे होती आणि आता तिथे. म्हणजे विचार कर. तर आत्ता आपण पूर्ण तिकडून पर्यंत चालत चालत आलो आहे. अरे पाऊस पण सुरू झाला आहे. छत्री बित्री उघडू, म्हणजे कसं यावेळी जरा पाण्याची लेवल थोडी जास्तच झाली वाटतं. कारण माझ्याकडे फोटो आहेत लास्ट टाइमचे, तिथपर्यंत बसून आम्ही खाली फोटो काढलेले आहेत. आता तर ती जागा दिसत पण नाही आहे. तुम्ही अंदाज लावू शकता ते झाड केवढं मोठं आहे. आता पाऊस सुरू झालेला आहे. तुम्ही मागे बघू शकता. एक मिनिट छत्री काढतो. येऊ. तर आज ज्यांचे 1.5 दिवसांचे गणपती आहेत ना ते येतील आज इथे विसर्जन करायला. बरं झालं आपण छत्री आणली. काय विचार करू, जेव्हा निघालेलो तेव्हा आता पाऊस नव्हताच. मग ठीक आहे, पावसाचा सीझन आता छत्री घेऊन फिरायलाच पाहिजे आणि स्पेशली गावी तर फिरायलाच पाहिजे. तर आत्ता जिथून आपण सुरुवात केली होती तिथेच परत आलेलो आहे, म्हणजेच बस स्टॉप. पूर्ण एक राऊंड मारून आता घरीच चाललो आहे. मागे बस पण आलेली आहे, ती बघा येते कशी बस. 8 वाजलेत ना, ही 7:30 वाजता कणकवलीतनं निघते. हा मग तुम्हाला दाखवतो. तर आता घरी जाऊ, फ्रेश होऊ, देवपूजा करू, नाश्ता वगैरे करू, परत टाईमपास करू. म्हणजे आता चालता चालता पाऊस गेला आहे, बट पावसाबरोबर आपली छत्री पण गेली. म्हणजेच छत्री आपली तुटली आहे. हे बघा, आता मम्मी ओरडणार आहे. छत्री तुटली आहे म्हणजे आता मम्मी तर ओरडणार फिक्स आहे. मी काय केलं नाही मम्मी, मी फक्त अशी गोल फिरवली, ती हातातच आलं डायरेक्ट धान. मी असं फक्त गोल गोल फिरवलं, ती तुटली. मी कशाला पानं नाही, जेवढी तेवढीच घ्या. ओळखत का त्याला? ते कसं काय ओळखतात मग तुला? असं कसं नाही माहिती? विचार त्याला आता आल्यावरती. आत्ता 6:30 वाजलेले. एक थोड्या वेळापूर्वी झोपून उठलो, चाय वगैरे झाला, सगळ्यांनी चहा वगैरे घेतला. तर आज आरती लवकर आहे, म्हणजे 7 वाजता आहे. काल थोडी लेट झाली होती, 8:30 पावणे 9 झाले होते, कारण काल एकच भजन होतं. आज 2 भजनं आहेत, तर त्याच्यामुळे आरती आज लवकर ठेवली आहे. चला मग आता जरा तयारीला लागू. दिसतोय का? पुण्यभूमी पवित्र, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र.
गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया। पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर दुराची, तर मंडळी, आपले गणेशोत्सव कसा वाटला गेले 2 दिवस हे नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा। आज 3रा दिवस, आता सकाळी मी चालायला आलो आहे। काय शूट झालं आहे, काय एडिट होईल हे मला काय आयडिया नाही, बट तुम्हाला हे 2 दिवस नक्कीच आवडले असतील तर जाता जाता तेवढा एक लाईक करा आणि हो जाता जाता एक सबस्क्राईब पण करा। आता मी सकाळचा चालायला आलो आहे, तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये।